नमस्कार आणि आपल्या सर्वांचे आपल्या या दशमी महाविद्या या यूट्यूब चॅनलवर आज परत एकदा आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आजचा हा खास उपाय आपल्याला खास वेळीच उपयोगी पडेल असा आहे। म्हणजेच आपण आतापर्यंत आर्थिक समस्यांबाबतीतले उपाय पाहिले, पण आयुष्यात कधी कधी अशा समस्या परिस्थिती येतात की जिथे काहीतरी तात्काळ उपाय हवा असतो आणि परिस्थिती अत्यंत बिकट असल्याने इतर काहीही काम करत नसते। अशा कोणत्याही वेळेसाठी आपण आज ही रेमेडी आणलेलो आहोत आणि ती आहे महाबली हनुमान यांची एक सोपीशी रेमेडी आहे। आता आपण इथे हनुमान किंवा बजरंगबली यांनाच आपण ही उपायासाठी का निवडलेला आहे, कारण ही अशी एकमेव देवता आहे ज्यांच्या पुढे शनिदेवांना सुद्धा माघार घ्यावी लागली होती आणि आपण अगदी 7:30 मध्ये सुद्धा हनुमान उपासना सांगतो करत असतो। ब्लॅक मॅजिक असो किंवा 7:30 त्रास असो किंवा एखादी अतिशय बिकट किचकट काहीतरी परिस्थिती आली असेल किंवा काही जीवावरचं संकट आलं असेल, कोणी ऍक्सिडेंट किंवा हॉस्पिटल मध्ये ऍडमिट असेल, अशा कोणत्याही कठीण परिस्थितीत जिथे इतर कुठलाही उपाय काम करत नाही, तेव्हा हा उपाय आपल्याला करायचा आहे आणि त्याचे परिणाम सुद्धा आपल्याला नक्कीच मिळणार आहेत। जाणून घेऊया हा छोटासा उपाय नेमका कसा आहे आणि आपल्याला नेमकं काय करायचं आहे। तर आता पाहूयात की रेमेडी नेमकी काय आहे। आपल्याला जेव्हा अशी कुठलीही परिस्थिती समोर येते की आता नेमकं काय करायचं किंवा एखाद्या परिस्थितीवर मार्गच निघत नाहीये, कोणीही मदतीलाही नाही, अशा वेळी आपल्याला हनुमंतांना आवाहन करायचं आहे। म्हणजेच जवळपासच्या हनुमान मंदिरात आपल्याला जायचं आहे। हनुमान मंदिरात आपल्याला मंगळवारी जायचं आहे आणि जाताना सोबत आपल्याला गुलाबाची फुलं आणि मोतीचूर लाडू घेऊन जायचे आहेत। आता मोतीचूर लाडू हे आपण आपापल्या ऐपतीप्रमाणे आपण नेऊ शकता। 1, 2, 5, 11, 21 असे कितीही आपण नेऊ शकता। हनुमान मंदिरात हे मोतीचूर लाडू आणि गुलाबाची फुलं हनुमानांना अर्पण करायची आहेत आणि त्यांना कळकळीने विनंती करायची आहे आपली परिस्थिती नेमकी काय आहे आणि आपल्याला नेमकं त्यांच्या माध्यमातून कशा प्रकारचं समाधान, उत्तर, सोल्युशन अपेक्षित आहे हे त्यांना सांगायचं आहे। त्यांना प्रार्थना करायची आहे आणि त्यांना हेही सांगायचं आहे की ते मोतीचूर लाडू आणि फुलंही त्यांच्यासाठीच आहेत, त्याचा त्यांनी स्वीकार करावा। लक्षात राहू द्या, हा उपाय आपल्याला मंगळवारी करायचा आहे, शनिवारी नाही। आणि असे आपल्याला प्रत्येक मंगळवारी करत राहायचे आहे जोपर्यंत आपली सिच्युएशन सुधारत नाही। आणि आपल्याला यासाठी फार काळ लागणार नाही, कारण उपाय सुरू केल्यानंतरच काही दिवसातच आपल्याला स्वतःला अनुभव येईल की आपल्या परिस्थितीमध्ये खूप वेगाने सुधारणा सुद्धा होत आहे। मंदिरातून परत येताना आपण हनुमानाच्या पायाला लावलेला शेंदूर सुद्धा सोबत घेऊन येऊ शकता। आणि जसं मी प्रत्येक वेळी सांगत असते, उपाय करत असताना एकतर कंटिन्युअसली करत राहणं गरजेचं आहे, विश्वास महत्वाचा आहे आणि तिसरी गोष्ट पेशन्स सुद्धा असावे लागतात, कारण कधी कधी उपाय लवकर फळाला येतो तर कधी कधी वेळ लागत असतो। त्यामुळे चिकाटीने आपण हा सोपासा उपाय करून नक्कीच त्याचे फार प्रभावी असे अनुभव येतात, त्याचा अनुभव नक्कीच घ्यावा आणि आम्हाला इथे सुद्धा नक्कीच कळवावं। आपण आम्हाला लिहू शकता मेल आयडी वर किंवा कमेंट बॉक्स मध्ये सुद्धा टाकू शकता की आपल्याला कशा प्रकारचे अनुभव या सोप्या उपायाच्या माध्यमातून आलेले आहेत। अशाच प्रकारचे इतर उपायही चॅनलवर आहेत, आपण तेही पाहावेत आणि त्यांचाही अनुभव नक्कीच घ्यावा। भेटूयात पुन्हा अशाच नव्या एका माहितीसह, नव्या व्हिडिओसह। तोपर्यंत दशमहाविद्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका।